पालघरमधून एक मोठी बातमी आहे। पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, जव्हार या 3 नगर परिषद आणि वाडा नगर पंचायतीसाठी झालेल्या मतदानानंतर आज महामतमोजणी होणार आहे। सकाळी 10 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल। पालघरमध्ये 4ही ठिकाणच्या नगरसेवक पदासाठी 318 तर नगराध्यक्ष पदासाठी 17 उमेदवार रिंगणात आहेत। त्यांचं भवितव्य आजच ठरणार आहे। पालघरमधील मतमोजणी केंद्रातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज सातवींनी। पालघर जिल्ह्यामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर आज मतमोजणी होणार आहे। पालघर जिल्ह्यामध्ये पालघर, डहाणू, जव्हार या 3 नगर परिषद आहेत आणि वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज मतमोजणी होणार आहे। मी सध्या पालघरच्या नगर परिषदेच्या ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्या ठिकाणी आहे। या पालघर नगर परिषदेच्या मतमोजणीसाठी एकूण 15 टेबल लावलेले आहेत आणि या 15 टेबलच्या माध्यमातून मतमोजणी सुरू होणार आहे। सध्या जे मतमोजणी केंद्र आहे तिथे जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे। 9 वाजता जो स्ट्रॉंग रूम आहे तो उघडला जाईल आणि त्यानंतर 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। पालघर जिल्ह्यामध्ये एकूण नगराध्यक्ष पदासाठी 17 उमेदवार रिंगणात आहेत, तर नगरसेवक पदासाठी 318 जे उमेदवार आहेत ते रिंगणात आहेत। आज या मतमोजणीनंतर त्यांचं जे भवितव्य आहे ते ठरणार आहे। एकंदरीत पाहता प्रशासनाची जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि साधारण दुपारपर्यंत ही मतमोजणी पूर्ण होणार आहे आणि मतदारांनी कोणाला कौल दिला आहे ते ठरणार आहे आणि नगराध्यक्ष तसंच नगरसेवक पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल हे या मतमोजणीनंतर ठरणार आहे। एनडीटीव्ही मराठीसाठी महेश सोबत मनोज सातवी, पालघर।